तर राम राम मंडळी, हे आहे आपला पहिला ब्लॉग, ते पण 1 जानेवारीचा. तर उठलेलो आहेत आपण. घर 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 मग काय घेतला आपण ब्रश, लावलो त्याला कोलगेट, आणि ते पण आपल्याला लाल कोलगेट लागत आहे. व्हाईट कोलगेटनं आपल्याला दात तोंडातलं येते. तर मग आपण लावलेलं आहे कोलगेट. मग काय आपण असं मळ काढल्याशिवाय आपण सोडतच नाही दात. त्या गावात कशी हिरवरच असते, तुम्ही बघू शकता किती हिरवर आहे. मग हे आपला आहे मोजाने आपल्याकडे बघितलेला आहे. मग आपण जातोय जोजोला सोडायला. आपल्याला कसं कुत्र्याचा लाड आहे, तर मग आपल्या जवळजवळ ते राहत असतात. हा आहे मोजो. आता आपण जातोय जोजोला सोडायला. जोजो आपला लय रगील वाहनाचा, गाड्यांच्या मागं लागतो, म्हणून त्याला बांधलेलंच असतंय. हा पण शेतात जायच्या टायमिंगला ना त्याला सोडलेलं असते. म्हणजे ते कसं आपल्यासोबत येतो, आपल्याला सोडत नाही. तर बघू शकतात, हा आहे जोजो. आता याला आपण घेऊया सोडून. हा पण लई चालाक आहे. याला सोडलं ना हा लई टिंगारल्यावानी करतो. मग बघा कसा पळत आहे इकडं तिकडं, सोबतीनं धिंगाणा करतो नुसता. मग काय आता आपल्याला जायचं आहे शेतात. म्हणलं चला मोजो, सरका बाजूला जाऊ द्या आम्हाला. मग तितकंच काय जोजो त्या मोजाला काही हे करत नाही, खूप मारत राहतो त्याला. मग काय आपण आता जातो घरी. ते काय आलेलं आहे आपल्या मागे. हा आलता आपल्या मागे. मुलं याला पोळी टाकावं, आणि याला पोळी टाकत असताना मोजूला कसं ते मारतच राहतो, कारण की त्याला वाटतं की हे मोजूला पण पोळी टाकाल. आणि मोजूला तर पोळी ते खाऊच देत नाही, कधीच खाऊ देत नाही. पोळी खाणं होस तर आपण आवरून घेऊया. तर आपली झालेली होती आंघोळ. म्हणजे काहीतरी आपल्यात कमी दिसत आहे. मग लक्षात आलं की आपण गंध नाही लावला. मग काय आपल्याला गंधाशिवाय चेनच पडत नाही. गोल लावत असतो मी, कारण की आपण जसं आवडत नाही. पहिली गोष्ट मग मी गंधच लावित नाही. लावला तर मग गोल आपल्याला लागत मनात सारखा. म्हणजे आपण लावलेला आहे आता गंध. आणि बघू शकता कसं दिसतं की आपली स्माईल होती, फेक स्माईल. मग काय स्प्रे, याच्याशिवाय तर दिवसच जाणार नाही ना आपला. मग काय मारलाय स्प्रे. मला जोजीची पोळी संपूस तर आपण जाऊन येऊया देवाचे दर्शन घेऊन. ते कसं आपली 1 जानेवारी आहे ना, 1 जानेवारी नवीन दिवस. म्हणलं सुरुवात आपल्या देवापासून करू. मग काय जाता तितक्यात दिसले आपले अर्जुन महाराज मित्र. मग काय त्यांनी घातला आपल्याला जय हरी. म्हणलं काय यांना जय हरी म्हणून आपण जाऊया आता थेट मंदिराकडे. हे आलेले आपले इथं आज महाराज लोक, ते येत असते दरवर्षी. म्हणून जाऊया आपण, घेऊया पहिले दर्शन. घंटी वाजवली म्हणजे आपली कशी मनोकामना पुरी होती. हे आहेत आपले मारुती राया, बघू शकता. म्हटलं आपण काहीतरी देवाशी मागावं. मग अंबानीच्या स्टाईलमध्ये मागितलं. तुम्ही गेस करू शकता मी काय मागत असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपल्या महाराज लोकांना फराळायचं चालू होतं. मग त्यात काय आणखीन एक टोपलं फराळायचं. म्हणजे काय होतं मला समजलं नाही. नंतर नीट बघितल्यावर कळालं की हे भगर बनवत आहेत महाराज लोकांना एखाद्याच असते ते खाण्यासाठी. जोजो इकडे चाल. मग काय आपले मित्र म्हणतो हे काय बनवलं नवीन. ते म्हणलं आपण करतोय आज ब्लॉग स्टार्ट. तर ते मला सांगत होते की बाबा असं कर तसं कर.
म्हणलं करूया थोडे काय स्टार्टिंग म्हणलं जसं जमान तसं जमान. मग काय थोडंसं काय याला सांग त्याला सांग असं कर तसं कर म्हणून चर्चा चालू होती आमची. आपले मित्र पण क्रिएटरच येतात. मग काय यांना जायचं होतं ट्युशनला. मग हा मला मी येतो. मला ठीक आहे बाबा चाल, मला पण जायचं शेतात. मग काय मी गेलो घरी, घेतला डब्बा. काय होतं त्याच्यात मला माहिती नाही, आईनं दिलेलं बांधून. मग काय आता आपण निघलो ही चप्पल घालून. हे तर आपल्या सोबतीच असतं ना, याच्याशिवाय तर काय येत नाही. हां याच्यासाठी पण पोळी असते हेच म्हणा, आई देतच असते यासाठी पण करून. पण हा आता आपल्या आधी निघतोय ना शेतात, कारण की समोर असतो आपल्या इकडे आलेला आहे बिबट्या. आणि बिबट्याचं भेवच राहतं ना. म्हणलं मग काय बघतोय तर आपण काय म्हणलं थोडंसं कसं दिसतंय ते पण बघूया कॅमेरामध्ये. आपण पण आपला चेहरा पण दाखवू ना. मागं बघितलं तर काय मला वाटलं पहिले बिबट्याचे, मग हा तर निघाला आपला मोत्या. मग चला म्हणलं काय आता हा पण आला आहे आपल्या पाठीमागे, तर म्हणजे आपल्याला आता टेन्शन नाही, भीतीचं वातावरण नाही आहे काही. कारण की समोरून जोजो, पाठीमागून मोत्या. चला म्हणलं निवांतपैकी आता. तर आपण पोहोचलो होतो शेतात. आपली सोलार आपल्याला करायची होती मोटर चालू. तर आपण केलेली आहे मोटर चालू. तर मित्रांनो आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तर जय श्रीराम.